नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल आर्मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एम-एस-एफ भरती 2023ची नवीन एक मित्रांनो महत्त्वाचा निर्णय व नवीन एक यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो, जेणेकरून एम-एस-एफबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता दिनांक 12/12/2023 रोजी नवीन एक कार्यालयीन आदेश मित्रांनो देण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कंत्राटी नूतनीकरणाचा आहे 2024चा. तर तुम्ही बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील जानेवारी 2024 मधील एकूण 879 पैकी 757 सुरक्षारक्षकाचे कंत्राट नूतनीकरण करण्यात येत आहे व उर्वरित ज्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचे लागतच्या कंत्राट कालावधीमध्ये गैरहजेरीचे प्रमाण तसेच त्यांची विविध कसुरी पाहता सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण 122 सुरक्षाकर्मींची कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. तर बघू शकता मित्रांनो, आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सादरची नोटीस दिलेल्या दिनांकापासून 5 दिवसाच्या आत त्यांनी मित्रांनो आपले म्हणणे सांगायचे आहे, कारणे दाखवायची आहेत. व मित्रांनो, आस्थापनेवर प्रभारी अधिकारी यांनी सुरक्षाकर्म्यांची चालू कंत्राटीमधील 11 महिन्याची प्रत्येक महिन्यात किती दिवस गैरहजर करण्यासहित त्यांचा तपशील सुरक्षारक्षकाच्या खुलाशासोबत पाठवावेत असे मित्रांनो इथे सांगण्यात आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, जितके दिवस तुम्ही हजर राहताल मित्रांनो त्या दिवसावरनं तुम्हाला नोकरीमध्ये उच्च स्तरावर मित्रांनो बदली मिळते व मित्रांनो जास्त गैरहजर राहिल्यास तुमचे कंत्राट हे रद्दसुद्धा करता येते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नोकरीवर जास्तीत जास्त मित्रांनो हजर राहायचे आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो, 122 उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यांना मित्रांनो कारणे दावा नोटीसही देण्यात आलेले आहे. सदर यादीमधील उमेदवाराने 5 दिवसाच्या आतमध्ये त्यांची म्हणणे सांगायचे आहे, कारणे दाखवायचे आहे व अन्यथा त्यांचे कंत्राट हे रद्द करण्यात येणार आहे. व मित्रांनो, सत्र क्रमांक 59ची आता जॉईनिंग सुरू आहे व 60 क्रमांक आणि 61-62 यांना सुद्धा लवकर जॉईनिंग मिळेल. 61च्या महिला उमेदवारांना सुद्धा आता SMS येण्याची शक्यता आहे व 60 क्रमांकाचे पुरुष उमेदवारांनी सुद्धा तयार राहायचे आहे, कारण की मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा जॉईनिंगसाठी बोलवले जाणार आहे. तर बघा मित्रांनो, MSFच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.